तुळजाभवानीच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून रखडलेलं तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाचं काम अखेर सुरू झालंय। पहिल्या टप्प्यात सुमारे 25 किलोमीटरचं काम सुरू झालंय आणि भाविकांना रेल्वे मार्गाचा फायदा होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून निधी अभावी आणि भूसंपादन प्रक्रियेला शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे काम रखडलं होतं, मात्र आता रखडलेलं रेल्वे मार्गाचं काम सुरू झालंय। बहुप्रतीक्षित असणाऱ्या धाराशिव सोलापूर तुळजापूर रेल्वे मार्गाचं जे आहे ते काम सुरू झालेलं आहे। गेली अनेक वर्षापासून कधी निधी तर कधी भूसंपादनाच्या प्रक्रियेमुळे जे आहे ते हे रेल्वेचं काम रखडलेलं होतं। त्या कामाला जे आहे ती आता गती प्राप्त झालेली आहे आणि पहिल्या टप्प्यात जर बघितलं तर तुळजापूर धाराशिव इथपर्यंत हे रेल्वे काम सुरू असणार आहे आणि याच्यावरती जवळपास सगळ्यात मोठे ब्रिज असणार आहेत। त्याचं कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे। मी आता धाराशिव तालुक्याच्या शिवारात आहे आणि हे जे आहे ते रेल्वेच्या कामाचं सुरुवात प्रत्यक्षात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठे मोठ्या जे आहे ते खडक लागल्यामुळे इथे मोठे खड्डे घेऊन जे आहे ते खडक दूर करण्याचं काम या रेल्वेच्या विभागाकडून केलं जात आहे। साधारणतः 544 कोटीचा निधी जो आहे तो या कामासाठी लागणार आहे। तुळजाभवानीचं दर्शन जे आहे ते सुलभ व्हावं यासाठी गेल्या अनेक वर्षापासून रेल्वे मार्गाची मागणी केली जात होती। तो रेल्वे मार्ग दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सभागृहात हा रेल्वे मार्ग दिला जाईल असा शब्द दिला होता। मात्र 3 टर्म झालं हे काम सुरू आहे, याची फक्त चर्चाच होती मात्र प्रत्यक्षात यावर्षी या कामाला सुरुवात झालेली आहे। 544 कोटीचा निधी यासाठी दिलेला असला तरी भूसंपादन प्रक्रिया जी आहे त्याचे अडथळे आणखीन आहेत। त्यासाठी प्रशासनानं जे आहे ती सक्तीचं भूसंपादन प्रक्रिया राबवत हे सगळं काम जे आहे ते सुरू केलेलं आहे। ह्या कामाला जरी सुरुवात झालेली असली तरी हे काम प्रत्यक्षात होणं गरजेचं आहे, जेणेकरून तुळजाभवानीच्या भाविकांना येण्यासाठी सुलभ होईल व देशाच्या नकाशावरती तुळजाभवानी मंदिर येईल। आणि यात जर बघितलं तर इतर राज्यातील भाविकांना सहसा या रेल्वे मार्गाचा फायदा होईल। गेली अनेक वर्षापासून हे मार्ग काम रखडलं होतं, ते काम आता प्रत्यक्षात कुठेतरी सुरू झालंय। त्यामुळं हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं, लवकरात लवकर रेल्वे तुळजापूरला यावी अशीच अपेक्षा भाविक व्यक्त करताना दिसत आहेत। सागर जाधव सह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।